परंतु नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते आणि त्या उमेदवारांचा पराभव का झाला याचं नक्की आम्ही कारण शोधू. त्याचं अगदी त्याला आपण काय म्हणतो अनालिसिस करू. नाही, गोकुळ गीते एक तिथे निवडून आलेले आहे. भारत हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण ते कशामुळे झालं त्याचा अभ्यास नक्की करू. त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि तो अहवाल तयार करून मुख्यमंत्री आमचे नेते शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंना देऊ. कुठेतरी गोळाबेरीज जी आहे ती मतांची कमी पडली का उभाटाने देखील मोठ्या नक्कीच कमी पडली. म्हणूनच पराभवाला आम्ही सामील होतो. त्याची कारणं आम्ही शोधू. नक्कीच याचा संदर्भात पाहिल्यानंतर आता कुठेतरी गोकुळ गीते यांना आता शिंदे सरकारने बोलवण्यात आलेलं आहे. कुठेतरी हेलिकॉप्टरने घेऊन त्यांना घेऊन मला जोपर्यंत माहिती आहे आता वाजलेले आहेत जवळजवळ 11 आणि मी देखील विधान भवनाच्याच परिसरामध्ये आहे. परंतु मला आता कुठेही हे शक्यता वाटत नाही की गोकुळ गीतेंशी कोण बोललेला आहे, गीतेंचा कोणाला फोन गेलेला आहे. आता तर कोणीतरी सांगितलं की विमान पाठवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तासाभरात कशा काय घडू शकल्या. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक वातावरण तयार करण्यासाठी केलेल्या असू शकतील. परंतु नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते आणि त्या उमेदवारांचा पराभव का झाला याचं नक्की आम्ही कारण शोधू. त्याचं अगदी त्याला आपण काय म्हणतो अनालिसिस करू आणि भविष्यामध्ये प्रगती. गिरीश महाजन असेल इतर लोकांनी विश्वासघात केला असं नरेंद्र दराडे महायुतीच्या 3 नेत्यांमुळे पराभव झाल्याचं खंत व्यक्त केलेली आहे. ते पण महायुतीतले ते कोण आहे हे दराडेंनी जाहीर केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की गिरीश महाजन साहेब हे शेवटपर्यंत 4 वाजेपर्यंत त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये होते. मी देखील नाशिकमध्ये होतो. दादासाहेब भुसे देखील नाशिकमध्ये होते. त्याच्यामुळं ठीक आहे, आजचा तासाभरात 2 तासामध्ये आपण नक्की याच्यातनं माहिती काढू शकत नाही, परंतु नक्की काढू आणि आवाज चालू.